महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। पालघर आदिवासी योद्धा धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त युवा आदिवासी संघ जव्हार तर्फे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न। आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती सूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त युवा आदिवासी संघ जव्हार यांच्या वतीने आदिवासी क्रांती चौक येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 संपन्न झालेल्या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। जय जोहार, उलगुलान जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। गोरगरिबांना त्यांच्या हक्काची जमीन व अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचणारे, जुलमी सहकारशाही व भांडवलशाही विरुद्ध उभे राहून इंग्रजांना धडा शिकविणारे वीर बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी योगदानाचे स्मरण सर्वांनी भावपूर्वक केले। कार्यक्रमाला युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष संदीप माडी, माजी अध्यक्ष एकनाथ दरोडा, माजी कार्याध्यक्ष विनोदादा मौडे, उपाध्यक्ष सुनील जाबर, माजी अध्यक्ष महेश भोये, महिला अध्यक्ष सुवर्णा रावते, सामाजिक कार्यकर्ते हेमा राऊत, रंजना बुधर, निर्मला घाटाड, माजी उपाध्यक्ष राहुला घेगड, बाळकृष्ण भोये तसेच अनेक समाज कार्यकर्ते, युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शिवाय गावोगावच्या ग्रामपंचायतींचे सरपंच, आपटाडे सरपंच कैलास पागी, साकूर सरपंच सुनील वडवी, देहरा माजी उपसरपंच नानू गवडी यांनीही या अभिवादन कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली। पत्रकार प्रमोद मौडे यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते व जव्हार तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। वक्त्यांनी बिरसा मुंडा यांच्या उलगुलान चळवळीची आठवण करून देत आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या या महान योद्ध्याचे विचार आजही आमच्या वाटचालीचे मार्गदर्शक आहेत असे सांगितले। कार्यक्रमाचा समारोप जय जोहारच्या घोषणांनी झाला। आदिवासी संस्कृती, ऐक्य आणि परंपरेचा भव्य जल्लोष या कार्यक्रमातून उजागर झाला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सौरव कांबळी, पालघर। या क्रांतीवीरांनी हे सगळं वाचवण्यासाठी मोठा लढा दिला। त्या पद्धतीनेच आपल्या सर्वांना आदिवासी समाजाला एकत्र येऊन आज हे आरक्षण असेल किंवा त्यानंतर जमीन असेल, आता जमिनीचा सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे की जमीन भाडेतत्त्वावर आदिवासींना देता येईल। हा सुद्धा जो कायदा आहे तो आदिवासीसाठी अन्यायकारक आहे। हे असे जे छोटे मोठे कायदे केलेले आहेत ते आदिवासी समाजाला घातक आहे। ज्या आपल्या पूर्वजांनी जे लढे दिले ते लढे त्याची आता जी जबाबदारी आहे ती आपल्यावरती आलेली आहे। आपण सुशिक्षित आणि युवा वर्ग आहे, आपला रक्त सळसळत आहे। या अशा गोष्टी जेव्हा होतील तेव्हा आपला विरोध करणे आपलं काम आहे। जर चुकलं असेल तर शासनाला सुद्धा धडा शिकवणे किंवा शासनाला निदर्शनास आणून देणे आपलं काम आहे। कारण त्यांनी त्यांची बाजू सांभाळलेली आहे। त्यांनी जलजंगल जमीन आपल्याला आपल्याकडे दिलेलं आहे, परंतु पुढे सांभाळणे हे काम आपलं आहे। आपल्याला ते शिकवणे हे काम आपलं आहे। म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन आपण काम करणे गरजेचं आहे। सर्वांना मी क्रांतीवीर जननायक बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।